अध्याय 37 छिन्नमस्ता देवी आणि योगिनींचे रहस्यमय योगशास्त्र। छिन्नमस्ता देवीचे वर्णन। आम्ही बंगारय्या आणि बंगारम्मा दाम्पत्याचा निरोप घेऊन त्यांनी दिलेल्या श्रीपादांच्या चरणपादुका घेऊन प्रवास करत होतो। आम्ही एका अरण्य प्रदेशातून जात असताना एका वडाच्या झाडाखाली विश्रांती घेत होतो। इतक्यात काही योगिनीगण तिथे आले। त्यांनी आम्हाला पाहून म्हटले, हा संकटाचा काळ आहे, तुम्ही या प्रदेशात येण्यायोग्य नाही। येथे आम्ही छिन्नमस्ता देवीची पूजा करतो। ही देवी अत्यंत गोपनीय आहे। पुरुषांना येथे प्रवेश निषिद्ध आहे। शिवाय ही देवभूमी आहे। येथे आलेला कोणीही जिवंत परत जात नाही। हे ऐकून आमचे प्राण कंठाशी आले। इतक्यात एक महातेजस्वी योगिनी माता तिथे आली। तिचे डोळे विस्तवाच्या निखाऱ्यांसारखे होते। तिच्याबरोबर आलेल्या योगिनी गणांनी एका टोपलीत छिन्नमस्ता देवीला आणले होते। तेव्हा ती योगिनी माता म्हणाली, आलेले आता कसेही करून आलेच आहेत, यांना परिधान करण्यासाठी साड्या आणि चोळ्या द्या, असे ती त्या योगिनी गणांना म्हणाली। त्यांनी आम्हाला साड्या आणि चोळ्या दिल्या। आम्ही परिधान केलेले वस्त्र त्यांनी तेथे प्रज्वलित केलेल्या अग्निकुंडात टाकले। आम्ही साड्या आणि चोळ्या परिधान केल्यावर आमच्या शरीरात बदल घडू लागले। आमची पुरुषचिन्हे नाहीशी होऊ लागली। उन्नत स्तन तयार झाले। गुप्त अवयवही बदलले। आमचे देह स्त्री देहात बदलले। आमचा स्वभावही स्त्री स्वभावात बदलला। आमचा कंठध्वनी सुद्धा स्त्रियांच्या आवाजासारखा झाला। त्या योगिनी गणांनी आम्हाला नवीन नावे दिली। मला शंकरम्मा आणि धर्मगुप्तांना धर्मम्मा असे ते संबोधू लागले। आम्हाला जेवणासाठी मांसाहारी पदार्थ आणि पिण्यासाठी मद्य दिले गेले। छिन्नमस्ता देवी उपासना। दिवसा माणसासारखा आणि रात्री बाघासारखा संचार करणाऱ्या नरवाघाबद्दल आम्ही ऐकले होते, परंतु अशा प्रकारची देवता पूजा असते किंवा योगिनीगण केवळ संकल्पमात्राने पुरुषांना स्त्रियांमध्ये बदलू शकतात याची आम्ही स्वप्नातही कल्पना केली नव्हती। मशाली पेटवण्यात आल्या। भीती निर्माण करणारी नृत्य केली जात होती। तेव्हा योगिनी माता म्हणाली, कबंध हे परिवर्तनशील जगाचे अधिपती आहे। त्या शक्तीलाच छिन्नमस्ता देवी म्हणतात। या जगात वृद्धी आणि क्षय सतत चालूच असतात। जेव्हा क्षीणत्व कमी होते तेव्हा विकासाची पातळी वाढते। तेव्हाच भुवनेश्वरी देवी प्रकट होते। या उलट जेव्हा क्षीणत्व वाढते आणि विकासाची पातळी कमी होते तेव्हा छिन्नमस्ता देवी प्राधान्य घेते। त्या महामातेचे स्वरूप अत्यंत रहस्यमय आहे। एकदा पार्वती देवी आपल्या सख्यांसोबत मंदाकिनी नदीवर स्नानासाठी गेली होती। स्नानानंतर तिला खूप भूक लागली, त्यामुळे तिचा वर्ण कृष्ण अर्थात काळा झाला। त्यावेळी तिच्या सख्यांनी भोजनाची मागणी केली। तिने त्यांना थोडा वेळ थांबायला सांगितले। थोड्या वेळाने त्यांनी पुन्हा भोजनासाठी विचारले। तिने आणखी थोडा वेळ थांबायला सांगितले। असे काही वेळा घडले। शेवटी त्या महादेवीने आपल्या तलवारीने स्वतःचे शिर कापले। त्यातून रक्ताच्या 3 धारा उडाल्या। 2 धारा तिच्या सख्यांनी प्राशन केल्या, तर 1 धार देवीने स्वतः प्राशन केली। छिन्नमस्ता देवी उपासना। मध्यरात्रीच्या वेळी छिन्नमस्ता देवीची उपासना खूप चांगले फळ देते। शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी, शत्रू समूहांना स्तंभित करण्यासाठी, राज्यप्राप्तीसाठी आणि दुर्लभ मोक्षप्राप्तीसाठी तिची उपासना करावी। दिशा हेच या महामातेचे वस्त्र आहे। तिच्या नाभीत योनिचक्र आहे। कृष्ण म्हणजे तमस आणि रक्त म्हणजे रजस गुण असलेल्या सख्या तिच्यासोबत नेहमी असतात। तिचे स्वतःचे शिर कापूनही सजीव राहणे हे योग परिभाषेत परिपूर्ण अंतर्मुखतेचे प्रतीक आहे। अग्निस्थान असलेल्या मणिपूर चक्रात छिन्नमस्ताचे ध्यान केले जाते। हिरण्यकश्यपूची ही उपास्य देवता होती। आम्हाला हे सर्व भीतीदायक आणि विचित्र वाटत होते। इतक्यात मध्यरात्र झाली। चित्रविचित्र वाद्यांच्या गजरात, नृत्य, गीतांनी खूप कोलाहल माजला होता। 2 चांगल्या स्त्रियांचा बळी द्यावा असे योगिनींनी ठरवले। उपलब्ध असलेला आम्हालाच मारणे त्यांना योग्य वाटले। आमच्या गळ्यात कडुनिंबाची पाने बांधली। मोठे मोठे कुंकवाचे टिळे लावले। अतिशय धारधार तलवारींनी आमची शिरे छाटली। रक्ताच्या धारा वाहत असताना योगिनीगण मदोन्मत्त होऊन रक्तपान करू लागले। आमची डोकी एका बाजूला आणि धड दुसऱ्या बाजूला फेकलेली होती, तरीही आम्ही जिवंत असल्याची जाणीव आम्हाला होत होती। संपूर्ण शरीरात तीव्र जळजळ आणि वेदना होत होत्या। या योगिनींच्या क्रूर आणि अत्यंत घृणास्पद अशा या क्षुद्र विद्येचे आम्ही बळी ठरलो आहोत असे आम्हाला वाटले। इतक्यात आम्हाला झोपेची गुंगी येऊ लागली। त्या निद्रावस्थेत आम्ही एक अस्पष्ट आकाराचा प्रकाश पाहिला। तो प्रकाश जसा जसा जवळ येऊ लागला तसतसे योगिनीगण हवेत विरून जात असल्याचा आम्हाला अनुभव आला। आमची शिरे आणि धड
पुन्हा जोडली गेली. पहाट होण्यास 2-3 घटका बाकी होत्या. आम्ही नेहमीप्रमाणे झोपेतून उठलो. आमच्या अंगावर साड्या आणि चोळ्या होत्या. आमची स्त्री लक्षणे नाहीशी होऊ लागली. आमच्यात पुरुष लक्षणे पुन्हा दिसू लागली. रात्री अग्नीत जळालेल्या आमच्या वस्त्रांच्या जागी पुरुषांनी परिधान करण्याची नवीन वस्त्र तेथे होती. आम्ही स्नान वगैरे करून ती नवीन वस्त्रे परिधान केली. इतक्यात आम्हाला आणखी एक वाटसरू भेटला. तो म्हणाला, सद्गृहस्थ हो, काल रात्री तुम्ही जे काही पाहिले ती एक प्रकारची योग प्रक्रिया होती. ती अत्यंत रहस्यमय योग प्रक्रिया आहे. तुमच्या शरीरातील स्त्री तत्व शुद्ध केले गेले आहे. प्रत्येक शरीरात स्त्री आणि पुरुष दोन्ही तत्वे असतात. ती दोन्ही शुद्ध झाल्याशिवाय योगशक्ती विश्वचैतन्यातून प्रवाहित होत नाही. तुमच्या शरीरात विश्वचैतन्यातून आवश्यकतेनुसार शक्ती प्रवाहित होत राहील. आत्म्याला स्त्री पुरुष असा भेद नाही. तो या दोन्ही तत्वांचा आधार आहे आणि त्या पलीकडचाही आहे. तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेमुळे आणि योगिनीगणांचा असामान्य योग प्रक्रियेमुळे अनुपम करुणा प्राप्त केली आहे. अतिशय कष्टाने उघडणारा सुषुम्ना मार्ग तुमच्यासाठी उघडला गेला आहे. यापेक्षा अधिक तुम्हाला काय हवे? इतके मोठे भाग्य तुम्हाला लाभण्याचे कारण म्हणजे श्रीचरणांच्या चरणपादुका तुमच्याजवळ असणे हेच आहे. तुम्ही चर्मदेहाच्या चैतन्यातून मुक्त होऊन चैतन्य प्रवाहाच्या रूपातील दिव्यत्वाशी जोडले गेले आहात. श्रीपादांची लीला त्यांनाच माहीत, असे तो म्हणाला. श्री श्री श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो.